వేడుకొండలవాడ వెంकटरमण गोविंदा गोविंदा. नमस्कार, माझं नाव राधेश्याम आहे. मी आता रिसेंटली तिरुपतीला जाऊन आलोय. बरेच लोक मला तिरुपतीचा प्रोसेस प्रोसेस काय असतो, कसं जायचं, हे प्रश्न विचारले. मग मी हा व्हिडिओ तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे, एक्झॅक्टली कसं करतात, काय करतात. जर तुम्हाला तिरुपती प्लॅनिंग करून जायचं असेल, मग 90 डेज बिफोर तुम्हाला दर्शनचा टोकन घ्यायला लागतो. दर्शनचं टोकन झाल्यानंतर मग त्याच दिवशी दर्शनचं ज्या टोकन घेतात त्या लोकांना अकोमोडेशन पण बुकिंग ऑनलाईन करायला व्यवस्था असतो. ओके. आणि जर कोणाकडे प्लॅनिंग नाही आणि उद्याचा उद्या निघायचं असेल, मग त्यांनी ट्रेन घेऊन रेणीगुंटा स्टेशन किंवा तिरुपती स्टेशन, ते डेस्टिनेशन्स आहेत तिरुपतीचा, मग तिकडे गेट डाऊन होऊ शकतो. रेणीगुंटा स्टेशनवरून तुम्हाला डायरेक्ट बसेस भेटतात वरती तिरुमलाला जायला, माउंटेन्सला. आणि तिकडे बुकिंग म्हणजे करंट बुकिंग पण असतो. आणि किंवा तुम्ही तिकडे पण गेल्यानंतर तुम्हाला टोकन पाहिजे दर्शनची, फ्री दर्शनची टोकन, मग तुम्हाला एक दिवस अगोदर श्रीनिवासम आणि विष्णू निवासम मध्ये दर्शनचे टोकन देतात. ते तिरुपतीमध्ये खाली भेटतात तुम्हाला, पण ते पण टायमिंग अनुसार मी त्या दर्शनचं टोकन तुम्हाला दे देण्यात येत असतं. आणि जर तुम्ही विदाउट दर्शनचं टोकन तुम्ही डायरेक्ट वरती जातात, तरी तुम्हाला सर्व दर्शन फ्री दर्शन म्हणून असतात. म्हणजे जेणे कोणीही एनी टाइम व्हिजिट करू शकतात. पण तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर फ्री दर्शन मध्ये ते दर्शन 16 तास, 12 तास किंवा 6 तास, इट डिपेंड्स ऑन युअर लक अँड टाइम. म्हणजे तुमच्या नशिबावरती पण असतात. कधी कधी लवकर होतात, कधी कधी 12 तास तर मिनिमम लागतोच. मिनिमम 6 तास पण लागतो कधी कधी. ते आपल्या नशिबावरती असतात असं. आणि बालाजीचं दर्शन घ्यायच्या अगोदर जर तुम्हाला रूम पाहिजे किंवा लॉकर्स पाहिजे, लॉकर्स फ्रीली अवेलेबल असतात. आणि रूमसाठी 50 रुपये असतात काही पर डे, आणि 100 रुपयेचा रूम असतात. पण रूमसाठी तुम्हाला लाईनीत रांगेत लावून तुम्हाला टोकन जनरेट करून घ्यायला लागतो. टोकन जनरेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा टोकन नंबर डिस्प्ले बोर्डवरती तिकडे टी व्हीवरती दाखवतात. जर तुम्हाला रूम नको, तुम्हाला फक्त लॉकर्स पाहिजे, लॉकर्समध्ये तुम्ही बॅग ठेवू शकतात आणि हॉलमध्ये तुम्ही झोपू शकतात. हॉल बरेच मोठा असतात असं. पण तुमची कम्फर्टेबल तुम्हाला जे इच्छा आहे ते घेऊ शकतात असं. आणि तिकडे सीआरओ ऑफिस म्हणून आहे, हे सीआरओ ऑफिसमध्येच तुम्हाला रूम भेटतात. आणि लॉकरसाठी तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये व्हिजिट करायला लागतो. मग रूम भेटल्यानंतर मग तुम्ही तुमच्या प्रोसेससाठी जर जर कोणाला केस द्यायचा असतो किंवा नाही द्यायचा असतो, मग फ्रेशअप होऊन डायरेक्ट तुम्ही सर्व दर्शन फ्री वरती जाऊ शकतात. मग दर्शनच्या अगोदर किंवा दर्शन झाल्यानंतर तिकडे एक होलीबाद प्लेस असतो. होलीबादच्या प्लेसमध्ये त्याच्या बाजूला लागूनच एक वरास्वामी टेम्पल असतो. त्या वरास्वामीचं पण दर्शन घ्यायचं असतो. तिकडे दर्शन घेतल्यानंतर वरास्वामीचं मग वरती काही फिरायचं प्लेसेस असतात, टेम्पल्स असतात. जसं पापा विनाशम असतात, पापा विनाशम, वेणुगोपाल, आकाशगंगा. आणि आता बरेच काहीतरी 2-3 स्पॉट झाले आहेत, ते तुम्ही फिरायला जाऊ शकतात. पण त्यासाठी फिरायला तुम्हाला कंप्लीट करायला 4 ते 5 तास लागतात. आणि त्यासाठी पण बसेस अवेलेबल असतात, गव्हर्नमेंटची बसेस असतात, सुविधा असतात. आणि प्रॉपर त्यांची असं नाही की तुम्ही एक तिकीट घेतलं मग त्याच बसमध्ये जायचं असं काही नाही. ते त्यांचा पॅकेज असतो, 120 रुपीज किंवा 130-140 रुपीज असतात. ते तुम्हाला एक एक स्पॉटवरती सोडतात आणि एक एक स्पॉटवरून तुम्हाला परत पिकअप करू शकतात. आणि एन नंबर ऑफ टाइम्स तुम्ही त्या डे मध्ये फिरून येऊ शकता. मग त्या दर्शन झाल्यानंतर परत तुम्ही खाली तिरुपतीमध्ये येतात. खाली तिरुपतीमध्ये पण 2 प्लेसेस असतात, एक पद्मावती टेम्पल आणि एक गोविंदराज टेम्पल. हे 2 टेम्पलचं दर्शन तुम्हाला करायला लागतो. कारण पद्मावती विष्णू बालाजीच्या मिसेस सेकंड वाईफ आहे. आणि गोविंदराज त्यांचा भाऊ आहे ते. आणि लक्ष्मी टेम्पल आपला कोल्हापूरमध्ये आहे, लक्ष्मीजी. मग हे दर्शन करून झाल्यानंतर मग तुम्ही परत रेणीगुंटा स्टेशनला यायचा असतो आणि परत तुम्ही आपल्या घरी जाऊ शकतात. अजून काही फिरायचं असेल, जसं खाली काणीपाकम असतो, श्रीकाళहस्ती असतो, कंची असतो. आता अरुणाचलम पण जातात बरेच लोक, पण ते अरुणाचलम जायला खूपच लांब असतो, कंची पण लांब असतो. आणि हे काणीपाकम आणि श्रीकाళहस्ती हे दोन्ही पण डिफरंट डायरेक्शन मध्ये असतो. एक 50 किलोमीटर असतो आणि एक 40 किलोमीटरचा असतो. म्हणजे अप अँड डाऊन तुम्हाला
100 किलोमीटर काणिपाकम असतो आणि श्रीकाళहस्ती पण 80 to 70 किलोमीटर असा असतो. मग हे सर्व शॉर्ट एक्सप्लेन केलाय मी हा व्हिडिओमध्ये. जर कुणाला अजून डीपली तुम्हाला जायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल, मग तुम्ही माझा फोन नंबरवरती संपर्क करू शकतात. खाली मी तुम्हाला माझा फोन नंबर प्रोव्हाइड करणार आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तिरुपती जायला, कसं प्लॅनिंग करायचं आहे, कसं जायचं आहे, मी तुम्हाला गाईड करायला ऑलवेज अवेलेबल आहे. तुम्ही असा जर मी फोन नाही उचललं तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि मी कॉल बॅक तुम्हाला नक्की करणार आहे. ह्या गोष्टीबद्दल तिरुपतीचं वेडकोंडलवाडा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.